श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। अखेर राष्ट्रवादीचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा अजित पवार यांनी आपण मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला असल्याचं जाहीर केलं आहे आणि त्यामुळं कालच न्यूज 18 लोकमतनं जी बातमी दिली होती त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर जेव्हा कारवाईची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेलाच काल रात्रीच माणिकराव कोकाटे यांनी त्यांचा राजीनामा हा पक्षाचे प्रमुख या नात्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला होता। अपेक्षा त्यांना अशी होती की उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या त्यांच्या याचिकेच्या सुनावणीनंतर या पत्राचा उपयोग केला जाईल किंवा हे पत्र निरस्त केलं जाईल, परंतु तसं मात्र काही झालेलं नाही आहे। अजित पवार यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना फ्लॅट लाटण्याचं प्रकरण हे भोवलेलं दिसतं आहे। खरं तर ही काही पहिली वेळ नाही आहे माणिकराव कोकाटे हे वादात सापडण्याचे किंवा त्यांच्यावर कारवाई होण्याचे। फरक फक्त इतकाच आहे की गेल्या वेळेला जी कारवाई झालेली होती तिला खरंच कारवाई म्हणायचं का, कारण माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं होतं। शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट असताना माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं आणि त्याचबरोबर त्यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून त्यांना क्रीडा हे खातं देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे यांना कृषी खातं देण्यात आलेलं होतं, परंतु ही कारवाई नाही असं सातत्यानं विरोधकांचं म्हणणं होतं। अशा मंत्र्यावर खरं तर त्याची मंत्रिपदावरून गच्छंती झाली पाहिजे अशीच विरोधकांची मागणी होती। खरं तर शासनानं सुद्धा किंवा राष्ट्रवादी पक्षाने किंवा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा माणिकराव कोकाटे यांना आणखी एक संधी दिली, कारण हा जो निकाल परवा लागलेला आहे त्या निकालाच्या पूर्वीच पहिल्यांदा जेव्हा निकाल लागलेला होता त्याच वेळेला कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु मध्यंतरी 8 ते 9 महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि दरम्यानच्या काळात माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदावर तर होतेच होते, त्यांनी कृषी खातं आणि त्यानंतर मिळालेलं क्रीडा खातं हे दोन्ही खाती त्यांनी दरम्यानच्या काळात सांभाळली होती। या प्रकरणामध्ये जेव्हा वरच्या न्यायालयात अपील करण्यात आलं तेव्हा जिल्हा सत्र न्यायालयानं सुद्धा माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली आणि त्यामुळं खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आणि यावेळेला त्यांना राजीनामा देण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नाही, कारण विरोधकांच्या वतीनं सुद्धा त्यावर टीकेची झोड उडवली गेलेली होती। त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे आणि असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं जर कोणाची शिक्षा न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा ही लागू केली जाऊ नये किंवा पुढच्या न्यायालयात अपील करण्याच्या नावाखाली मंत्रिपदाचा उपभोग घेत राहणं हे योग्य नाही असंच विरोधकांच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जात होतं। जेव्हा सरकारवर वेगवेगळ्या विरोधकांच्या माध्यमातून असेल, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल, सर्वसामान्य जनतेच्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून असेल विरोध किंवा शासनावर जेव्हा दबाव वाढायला लागला तेव्हा मात्र शासनाकडे पर्याय उरला नाही। काल आपण बघितलं की माणिकराव कोकाटे यांना त्यांचा मंत्रिपद जे आहे किंवा त्यांच्याकडे असलेलं जे खातं आहे ते काल काढून घेण्यात आलेलं होतं, मग ते बिनखात्याचे मंत्री झालेले होते, परंतु त्यानंतर पुढच्या खरं तर 24 तासाच्या आतच म्हणावं लागेल त्यांचा जो मंत्रिपदाचा राजीनामा आहे तो सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवत असल्याचं स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ट्विट करून सांगितलं आहे। सोबतच त्यांनी दोन्ही पत्रसुद्धा जोडलेली आहे, ज्या पत्रामध्ये राजीनाम्याचं पत्र हे पुढे पाठवत असल्याचं सांगितलं आहे। असं नाही आहे की या दरम्यानच्या कालावधीमध्ये अजित पवार यांनी प्रयत्न नाही केला। अजित पवार हे काल सकाळीसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलेले होते आणि पुन्हा रात्रीसुद्धा त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झालेली होती। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्यांचं सोबत जाणं असो किंवा माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणांवर चर्चा झाली। जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार काल सकाळी ज्यावेळेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी असं विचारलं की या खात्याचा भार आता कोणाकडे सोपवायचा। याचा अर्थ स्पष्ट होता की माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई ही केलीच जाणार हे मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सांगितलेलं होतं।
त्यात माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना जी गळ घातलेली होती की शुक्रवारी न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणार आहे, मला न्यायालयाकडनं दिलासा मिळू शकतो, अशा परिस्थितीमध्ये आणखी 2 दिवस वाट बघितली जावी असं माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना म्हटलेलं होतं आणि म्हणूनच अजित पवारांनी तीच गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली, परंतु त्यांची ही मागणी मान्य झालेली दिसत नाही आहे. कारण उद्या हिअरिंग होणार आहे आणि त्याच्यापूर्वीच अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पुढील कारवाईसाठी सोपवलेला आहे. एकूणच जर हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर या प्रकरणामध्ये याच्यापूर्वी शासनानं अनेक म्हणजे राहुल गांधींचं उदाहरण आहे, त्याचबरोबर केदारांचं उदाहरण आहे की ज्यांच्यावर न्यायालयानं शिक्षा सुनावताच खासदारकी आणि आमदारकी त्यांना सोडावी लागली होती. असा कुठलाही प्रकार हा माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत झाला नाही. त्यांना एकदा वरच्या न्यायालयात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्या न्यायालयामध्ये अपील करण्याची संधी देण्यात आलेली होती. त्यापैकी पहिल्या एका न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवली. दुसऱ्या न्यायालय निकाल देईल त्यापूर्वीच त्यांचा राजीनामा हा आता कारवाईसाठी पुढे करण्यात आलेला आहे. परंतु जनतेसमोर विरोधकांसमोर एक उत्तम उदाहरण जर ठेवायचं असेल तर आपल्या मंत्र्यांवर सुद्धा कारवाई करतो हे दाखवून द्यायचं असेल, विशेषतः ज्यावेळेला निवडणुका तोंडावर आहे अशा वेळेला ते सरकारला करावं लागणार होतं आणि म्हणूनच माणिकराव कोकाटे यांचा आता राजीनामा स्वीकारला जाईल. अजित पवारांनी तो पुढे केलेला आहे. आम्ही न्यायव्यवस्थेला मानणारे कायद्याप्रमाणे काम करणारी व्यक्ती आहोत आणि पक्ष आहोत असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याद्वारे माझे सहकारी आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेला राजीनामा हा मी पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो आहे असं त्यांनी या पत्रामध्ये या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार आता पुढची कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल.